नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे मिशन ऑफिसर्समध्ये. आज पुन्हा एक नवीन आणि एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तोच जो आपण मागचा व्हिडिओ बघितला होता, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स पार्ट 1 बघितला होता आपण, पार्ट 1. बट तो संपलेला नव्हता, त्यासाठी मी तुम्हाला बोललो होतो की पार्ट 2 आपण नक्की तयार करू. आणि आज मी तयार करतो आहे पार्ट 2. त्यामध्ये काही अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात की जे आजकाल जे NTPCच्या परीक्षा सुरू आहेत, NTPC तर सोडाच, याच्या व्यतिरिक्त इतर ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये पण असे क्वेश्चन्स खूप सारे विचारले जातात आणि विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं आणि ते डील करत. क्वेश्चन बघा, काही अशा पद्धतीचे आहेत की जर A अधिक B अधिक C बरोबर 6, A चा वर्ग अधिक B चा वर्ग अधिक C चा वर्ग बरोबर 14, A चा घन अधिक B चा घन अधिक C चा घन बरोबर 36 दिला असेल तर प्रश्न तुम्हाला विचारला A गुणिला B गुणिला C किती. सेम अशाच पद्धतीचा काहीतरी दुसरा नंबरचा क्वेश्चन आहे, अशाच पद्धतीचा काहीतरी तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे. पण प्रश्न इथे संपत नाही मित्रांनो, प्रश्न पुन्हा आहेत. हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह झाला तर पुन्हा 7-8 प्रश्न, अर्धा प्रश्न जे वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्यात येत आहे तर त्याला पण आपल्याला डील करायचं आहे. पण सुरुवात करूया आपण यांच्यापासून की जर हा क्वेश्चन असेल, जर A अधिक B अधिक C बरोबर 6 दिलेला असेल आणि A अधिक B अधिक C यांच्या वर्गांची बेरीज 14 दिलेली असेल. त्यानंतर फायनली याला आपण व्हेरीफाय करू की 36 येतं का. सर्वात आधी तर प्रयत्न हा करा की इथे काहीतरी A ची किंमत, काहीतरी B ची किंमत आणि काहीतरी C ची किंमत अशी पुट करून हा 6 कसा तयार होतो त्याला बघा. की समजा A ची किंमत जर मी घेतली 1, B ची किंमत घेतली मी 2 आणि C ची किंमत घेतली मी 3, तर A अधिक B अधिक C हा 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6 तयार करता येतोय. पण फक्त याचीच किंमत तयार होऊन अर्थ नाही, तर यांची सुद्धा किंमत हा 14 तयार झाली पाहिजे. जर A चा वर्ग अधिक B चा वर्ग अधिक C चा वर्ग ही 14 बोलते. जर मी यांच्या वर्गांची बेरीज करेल तर ती 14 होतं का त्याला तयार करून बघणे. 1 चा वर्ग म्हणजे 1 आणि 2 चा वर्ग म्हणजे 4 अधिक 3 चा वर्ग म्हणजे 9, तर यांची जर बेरीज केली 1 आणि 4 5, 5 आणि 9 14, तर ही 14 होते. तर माझं इक्वेशन इथे पण सॅटिस्फाईड होत आहे, इथे पण सॅटिस्फाईड. फायनली मी याला डील करून बघेल की A चा घन अधिक B चा घन अधिक C चा घन बरोबर 36 येतो का. 1 चा घन 1 प्लस 2 चा घन 8 प्लस 3 चा घन 27 यांची बेरीज करून बघेल मी की 36 मिळतं का. 1 आणि 8 9 आणि 27 36, तर 36 मिळत आहे. म्हणजे माझे इक्वेशन इथे सुद्धा सॅटिस्फाईड होत आहे. म्हणजे मला म्हणता येईल की A ची किंमत 1 असेल, B ची किंमत 2 असेल आणि C ची किंमत 3 असेल. त्याच पद्धतीने समोरचे हे इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला प्रश्न जनरेट करण्यात आला आहे की A गुणिला B गुणिला C बरोबर किती. तर आपण इथे या किमती जर ठेवल्या तर सहज तुम्हाला उत्तर काढता येईल. A ची किंमत ठेवूया आपण 1, B ची किंमत ठेवूया 2 आणि C ची किंमत ठेवूया 3 आणि प्रश्नाचे उत्तर आपण ऑप्शन्समध्ये चेक करूया. 1 गुणिला 2 म्हणजे 2 आणि 2 गुणिला 3 म्हणजे 6 यांचा गुणाकार येत आहे. ऑप्शनमध्ये मला बघणे आहे की 6 कुठे मिळत आहे. 6 मिळतो मला ऑप्शन नंबर 2 मध्ये. इनफॅक्ट असतात खूप सोपे प्रश्न बट ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसतं त्यांच्यासाठी मात्र खूपच किचकट असतात आणि ते विद्यार्थी ड्रॉप करतात. तुमची जर समोर NTPC असेल, जर व्हायचे असेल आणि समोर होत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न लक्षात घ्या. पुन्हा 3 किंवा 4 प्रश्न अल्जेब्रिक एक्सप्रेशनवर विचारण्यात येत आहे प्रत्येक सेशन्समध्ये आणि ते 3-4ही प्रश्नांची फ्रीचे मार्क्स असतात. याच्यापूर्वी मी पार्ट 1 तयार केला बरं का. पार्ट 1 तयार केला मी, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल ज्यांनी पार्ट 1 बघितलं असेल. पार्ट 1 मध्येही काही महत्त्वाचे क्वेश्चन्स मी मागच्या लेक्चरमध्ये डील करून दिले होते आणि आजही काही महत्त्वाचे लेक्चर्स मी इथे घेणार आहे. तर तुमच्या क्वेश्चन नंबर 1चं सहज उत्तर तुम्हाला मिळतं ऑप्शन नंबर 2 B मीन्स 6. त्याच पद्धतीने समोरचा 2nd आणि 3rd क्वेश्चन आपण अटेम्प्ट करून बघूया काय उत्तर मिळतं. 2nd आणि 3rd.
की सेकंड क्वेश्चन मध्ये काय होतं बघा, a चा वर्ग बरोबर b अधिक c, b चा वर्ग बरोबर c अधिक a आणि c चा वर्ग बरोबर a अधिक. जर तुम्ही प्रश्नांकडे व्यवस्थित बघितलं ना तर हे तिन्ही इक्वेशन सारखे आहेत असं म्हणता येईल, कारण इथे a चा वर्ग आणि बाकीच्या दोन संख्यांची बेरीज, b चा वर्ग आणि बाकीच्या दोन संख्यांची बेरीज, c चा वर्ग आणि बाकीच्या दोन संख्यांची बेरीज आहे. तर असा कोणता अंक आहे, असा कोणता अंक आहे की ज्याचा गुणाकार केला आणि त्या संख्येमध्ये तीच संख्या जर ॲड केली तर दोन्ही सारखं येईल. मीन्स एखाद्या संख्येचा वर्ग, समजा 1 चा वर्ग केला 1 आणि 1 मध्ये 1 ॲड केली तर ती होते 2. हे दोन्ही सारखे मिळत नाही, पण 2 चा वर्ग कराल, 2 चा वर्ग कराल तर तो होतो 4. बरं का, 2 चा वर्ग कराल तर तो होतो 4 आणि 2 मध्ये 2 ॲड केले, बेरीज केली, 2 चा वर्ग केला तो होतो 4 आणि 2 मध्ये 2 बेरीज केली तर ती सुद्धा 4 होते आहे. इट मीन्स अशा पद्धतीचा क्वेश्चन जर दिसेल तर तिघांची पण ए आणि बी आणि सी तिघांची पण संख्या तुम्हाला सारखी घेणे आहे. की समजा ए हा घेतलाय मी 2 कारण 2 चा वर्ग 4 होत आहे, बी हा घेतलाय मी 2 आणि सी ची किंमत पण मी घेत आहे इथे 2. तिघांची पण संख्या सारखी घेऊन मला हे इक्वेशन सॅटिस्फाईड करता येईल बघा. तर ए चा वर्ग बरोबर बी अधिक सी सॅटिस्फाईड होते का, ए म्हणजे 2, 2 चा वर्ग म्हणजे 4 आणि बी 2 आणि सी 2, 2 अधिक 2 सॅटिस्फाईड झालाय माझा आन्सर. सेम इथे बी चा वर्ग बरोबर ए अधिक सी दिलेला आहे, बी चा वर्ग बरोबर सी अधिक ए, तर बी चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 आणि ए ची किंमत 2 आणि बी सी ची किंमत 2 ठेवली, 4 बरोबर 2 अधिक 2. सेम याला पण तुम्हाला तसंच सॅटिस्फाईड करता येईल. आणि याच्याद्वारे प्रश्न विचारला तुम्हाला हा की 1/1 प्लस ए प्लस 1/1 प्लस बी प्लस 1/1 प्लस सी इक्वल टू किती. क्वेश्चन थोडा किचकटसा दिसतोय बट आहे मात्र एकदम सोपा. त्याच्यामध्ये तुम्ही किमती ठेवून घ्या की 1 च्या भागाकारात 1 अधिक ए ची किंमत आपण किती जनरेट केली आहे 2 प्लस 1 च्या भागाकारात 1 अधिक बी ची किंमत जनरेट केली आहे 2, पुन्हा फायनली 1 च्या भागाकारात 1 अधिक सी ची किंमत पण जनरेट केली आहे 2 आणि सिंपल फ्रॅक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन तुमची तयार होते आहे 1/3 अधिक 1/3 अधिक 1/3. जिथे 3 तुम्हाला सारखे मिळत आहेत तर 3 ला कॉमन घेऊया आणि या वर्गांची बेरीज 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजे 3/3 म्हणजे 1 हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल. 1 हे प्रश्नाचे उत्तर ऑप्शनमध्ये शोधूया. ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळत आहे 1, तर या प्रश्नाचे उत्तर झालं आहे 1. इनफॅक्ट हा क्वेश्चन NTPCला येऊन गेलेला आहे बरं का, मी तुम्हाला सांगतोय. मागच्या सेशनमध्ये फर्स्ट फेजमध्ये हा क्वेश्चन NTPCच्या परीक्षेत येऊन गेलेला आहे, तिथूनच मी पिक केला आहे. ॲज वेल हा क्वेश्चन नंबर 3 दिसतो ना, हा सुद्धा सेकंड फेजमध्ये हा क्वेश्चन सुद्धा NTPCला येऊन गेलेला आहे बरं का, म्हणून मी त्याला तिथून पिक केलं आहे आणि इथे घेतो आहे. आणि याच्यासारखे पुन्हा काही प्रश्न येऊ शकतात बट सॉल्व करण्याचे मात्र हेच वेज आहेत की तुम्हाला इन्स्टंटली जर सॉल्व करायचं असेल तर याच पद्धतीने सॉल्व करणे आहे. आय होप की इथे काय केलं आहे तुम्हाला समजलं असेलच आणि या प्रश्नांना कसे डील केले जातात आपण त्याचीच माहिती बघतोय. तर हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3rd वर घेऊया. क्वेश्चन नंबर 3rd. चल क्वेश्चन नंबर 3rd काय करतो बघा की इथे ए आणि कंसामध्ये a प्लस 2 इक्वल टू दिली आहे a प्लस बी प्लस सी. इथे पण तुम्हाला किमती जनरेट करून बघणे आहे की जर तुम्ही a ची किंमत 1 पकडली, समजा इथे आहे तुमचा a आणि a प्लस 2, जर a ची किंमत 1 पकडली, 1 कन्सिडर केली तर a किती ठेवणे आहे तुम्हाला, a ची किंमत 1 अधिक 2 म्हणजे 1 गुणिला 3 बरोबर 3 आली पाहिजे बरं का. आणि इकडे लिहिलंय तुमचा a प्लस बी प्लस सी. बघा इथे लिहिलंय a प्लस बी प्लस सी. जर a ची किंमत 1 ठेवली आपण 1 ठेवली तर b आणि c यांच्या किमती किती ठेवाव्या लागतील, तर त्यांची किंमत म्हणजे सारखी तयार होईल म्हणजे 3. तर समजा b ची पण मी 1 घेतली आणि c ची पण 1 घेतली तर 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 3 मला तयार करता येतील जिथे माझं इक्वेशन सॅटिस्फाईड होतं. आणि तेच जर मी इथे केलं सेकंड कंडिशनमध्ये
बीची किंमत 1 ठेवली, इथे 1 ठेवली तर यांचं 3 येतं, तर a प्लस बी प्लस सी. म्हणजे मला असं म्हणता येईल की a ची किंमत मला 1 ठेवणे आहे, b ची किंमत पण 1 ठेवणे आहे आणि c ची किंमत पण 1 ठेवणे आहे. जे काही कंडिशन किंवा जे काही इक्वेशन तुम्हाला दिलेलं असेल त्याच्यामध्ये आपण ही किमती ठेवून देऊया आणि बघूया प्रश्नाचं उत्तर मिळतं का. आणि डेफिनेटली मिळेल. याच वेने तुम्हाला जाणे आहे, प्रश्नांची लवकर उत्तर मिळतील. तर इक्वेशन दिलं आहे तुम्हाला 1/a प्लस 2 प्लस 1/b प्लस 2 प्लस 1/c प्लस 2. इथे किमती ठेवून देऊया. मगाशी जसा क्वेश्चन जनरेट झाला होता तसाच हा सुद्धा क्वेश्चन आहे. 1/1 अधिक 2 प्लस 1/1 अधिक 2 प्लस 1/1 अधिक 2 म्हणजे 1/3 प्लस 1/3 प्लस 1/3. त्याचं मिळतं उत्तर 3/3. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पण तयार होत आहे तुमचं 1 कुठे मिळत आहे, ऑप्शन नंबर ए ला मिळत आहे. तुम्हाला सरळ त्याला पिक करणे आहे ऑप्शन नंबर ए ला. साधा सिंपलसा वे असतो मित्रांनो, साधा सिंपलसा, काहीच करणे नाही आहे. फक्त 1 2 3 4 5 अशा किमतीमधून काहीतरी किमती ठेवून बघणे आहे. जिथे तुमचे इक्वेशन सॅटिस्फाईड होत असेल तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि सहज असे जे प्रश्न आहेत ते सहज 1 किंवा 2 या किमती ठेवून किंवा जास्तीत जास्त 3 1 किंवा 2 किंवा 3 या किमती ठेवा, प्रश्नांची उत्तर मिळतात. अपवाद एखादा प्रश्न की 3 पेक्षा जास्त असं पण एखादं उदाहरण घेईल मी ज्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त एखाद्या व्हेरिएबलची किंमत ठेवावी लागेल. तर हे तर झाले 3 क्वेश्चन्स. पुन्हा 3 क्वेश्चन्स मी लिहितोय आणि त्याला पण डील करून बघूया आपण की कशा पद्धतीनं त्याला पण केल्या जातं. पुन्हा 3 क्वेश्चन्स बघूया पुन्हा इथे की याच्याशिवाय अजून कसे कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. की जर तुम्ही कुठली पण परीक्षा द्या, नॉट ओनली फॉर NTPC, फक्त NTPC साठी शिकवत नाही आहे बरं का. समोर तुम्ही SSC किंवा CGL पण आहे तुमच्या समोर, CGL, तर त्याचे पण कदाचित फॉर्म्स तुम्ही टाकले असतील. किंवा ग्रुप डी आहे समोर, एप्रिलपासून ग्रुप डी सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये पण कसे क्वेश्चन्स विचारण्यात येतात. तुम्ही इथे घेता क्वेश्चन नंबर 4 जिथे बोलत आहे a चा क्यूब मायनस b चा क्यूब बरोबर 56 दिले आहे 56 आणि a मायनस b बरोबर दिला आहे 2 असा असेल. तर a चा वर्ग अधिक b चा वर्ग बरोबर किती. ऑप्शन दिले आहेत तुम्हाला 16 ऑप्शन नंबर ए, 16 ऑप्शन नंबर बी 4, ऑप्शन नंबर सी 20. a मायनस बी बरोबर 3, a चा घन मायनस बी चा घन बरोबर 117 असेल. तर a प्लस बी बरोबर किती असा विचारलेला आहे. ऑप्शन दिले आहेत दॅट इज 5 2 7 4 ऑप्शन नंबर ए, 5 ऑप्शन नंबर बी 2 ऑप्शन नंबर सी 7 अँड ऑप्शन नंबर डी दॅट इज 14. नंबर 6 क्वेश्चन लिहितो इथे की x प्लस वाय बरोबर 6 दिलेला आहे आणि x क्यूब प्लस वाय क्यूब बरोबर 72 दिला आहे असेल. तर x गुणिला y बरोबर किती. ऑप्शन दिले आहे तिथे. ऑप्शन नंबर 1 दॅट इज 8, ऑप्शन नंबर बी 16, ऑप्शन नंबर सी 32 अँड ऑप्शन नंबर डी 64. चला बघूया या 3 प्रश्नांना. राईट. असे तर ऑलमोस्ट क्वेश्चन्स एक क्वेश्चन तर NTPCला येतोच आहे. एक क्वेश्चन येतो बरं का. बट कुठलाही क्वेश्चन आला तरी त्याला तुम्हाला डील करता आलं पाहिजे. त्या उद्देशानेच मी हा व्हिडिओ तयार करतो आहे. पार्ट 2 पार्ट 1चे तर महत्त्वाचे होतेच, त्याला तर रेफर करणे आहेच तुम्हाला, ॲज वेल ॲज पार्ट 2ला. बघायचे की a चा क्यूब वजा b चा क्यूब बरोबर 56 दिलेला आहे. क्यूब तुम्हाला 10 पर्यंत तर माहिती असतीलच, डेफिनेटली माहिती असतीलच. तर कोणत्या दोन घनांची वजाबाकी 56 तयार करते आणि ते जे दोन संख्या घेऊ ना त्यांची वजाबाकी पण 2, म्हणजे ते जे दोन संख्या घेऊ ज्या घनांच्या त्यांची वजाबाकी 2 आली पाहिजे. तर मला असं दिसतं की 56 हा याच्यानंतर येणारा घन 56च्या नंतर येणारा घन 64 आहे. 4चा घन आहे तो, राईट. 4चा घन आहे. जर मी a ची किंमत
किंमत जर 4 घेतली, समजा a ची किंमत 4 घेतली तर a मायनस किती करेल तर 2 येईल, तर b ची किंमत मला 2 घ्यावी लागेल, कारण या दोघांची वजाबाकी किती आली पाहिजे तुमची 2 आली पाहिजे. तर 4 वजा 2 4 वजा 2 2. पण यांच्या घनांची वजाबाकी 56 येतो का बघा, तर a चा घन वजा b चा घन, a चा घन म्हणजे 4 चा घन घेतला तर 64 वजा 2 चा घन घेतला तर 8 आणि 64 वजा 8 म्हणजे हा सुद्धा 56 मिळतोय. 56 मिळतोय म्हणजे माझ्या या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड होते, सॅटिस्फाईड. पण मला प्रश्न काय विचारला आहे, a चा वर्ग अधिक b चा वर्ग किती, तर a चा वर्ग अधिक b चा वर्ग काढणे आहे, म्हणजे 4 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग जे काही तयार होत असेल ते होईल माझ्या प्रश्नाचे उत्तर. तर 4 चा वर्ग तर झाला 16 प्लस 2 चा वर्ग 4 म्हणजे 16 अधिक 4. माझ्या प्रश्नाचे उत्तर तयार व्हायला पाहिजे 20 आणि मी ऑप्शनमध्ये शोधेल 20 कुठे मिळत आहे, तर 20 मिळत आहे मला ऑप्शन नंबर सी ला. इट मस्ट बी माय आन्सर की ऑप्शन नंबर सी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने डील करता येतं, काहीही वाद नाही. तर विनाकारण घाबरून जाऊ नका. असे प्रश्न जर परीक्षेमध्ये दिसतील घाबरून जाऊ नका, किमती ठेवा, प्रश्नाचे उत्तर सहज. चला नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय बोलतो बघूया, की इथे बोलताय a मायनस बी बरोबर 3 आणि a चा घन मायनस b चा घन बरोबर 117. आता बघा या दोघांची वजाबाकी 3 आली पाहिजे आणि a चा घन वजा b चा घन बरोबर 117 आहे. याचा पूर्वीचा जो क्वेश्चन होता, याच्या पूर्वीचा जो प्रश्न होता सेम असाच प्रश्न आहे की 117च्या समोर येणारा घन कोणता. 117च्या समोर येणारा घन, तर 117च्या समोर येणारा तुम्हाला मिळतो 5 चा घन. 5 चा घन 125 बरं का. 125 मधून मी किती वजा केले तर 117 येतील, तर 125 मधून मी 8 वजा केले 8 तर 117 येतील. आणि 8 जो आहे 8 तो आहे 2 चा घन. एक संख्या घेतली आपण 5, दुसरी संख्या घेतली 2. 5 मधून या 2 ला मायनस केले तर 3 मिळतात का. यस मिळतात. म्हणजे मला असं म्हणता येईल की a ची किंमत असेल 5 आणि b ची किंमत असेल 2. तर मला हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाईड करता येतील की a वजा b बरोबर 3, 5 वजा 2 बरोबर 3 आणि a चा घन वजा b चा घन बरोबर 117 म्हणजे 125. 5 चा घन आणि 2 चा घन 8 बरोबर 117. तर बघा a चा घन वजा b चा घन बरोबर 117 मिळतं का, तर 5 चा घन 125 वजा b चा घन 8 बरोबर मिळाले 117. म्हणजे माझं इक्वेशन सॅटिस्फाईड होत आहे. इट मीन्स मला म्हणता येईल की a ची किंमत आहे 5 आणि b ची किंमत आहे 2. आणि त्यानुसार जो प्रश्न विचारला असेल, प्रश्न काय विचारला आहे a अधिक b, एकदम साधासा प्रश्न आहे, काहीच किचकट कॉम्प्लिकेशन्स नाही. तर दोघांची बेरीज करून घेणे आहे मला. 5 प्लस 2 माय आन्सर मस्ट बी 7. 7 कुठे मिळत आहे तर त्याला मी मार्क करून देईल. तर 7 मला ऑप्शन नंबर सी मध्ये मिळते. आय होप की समजत आहे तुम्हाला की कशा पद्धतीने अप्लाय करणे आहे. हे तर झाले पुन्हा 2 क्वेश्चन. समोरचा एक जर फायनली त्याला अटेम्प्ट करायचं असेल त्याला आपण डील करूया आपण की काय बोलतोय. काय बघा इथे x प्लस वाय बरोबर दिला आहे 6. ज्या कोणत्याही 2 संख्या असतील ना त्यांची बेरीज 6 आली पाहिजे. आणि इथे म्हणता x क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू 70. आता बेरीज दिली आहे. याच्या पूर्वी वजाबाकी दिली होती तर आपण त्याचा समोरचा आपण क्यूब जनरेट करत होतो. आता बेरीज दिली आहे तर 72च्या आधी येणारा घन कोणता बघा. 72च्या आधी येणारा घन 72च्या आधी येणारा घन आहे 4 चा घन 64. म्हणजे समजा एक किंमत मी 4 समजली, 4 चा घन 64 आणि 64 मध्ये किती बेरीज केली तर 72 येईल. 64 मध्ये मी 8 ने बेरीज केली. 64 प्लस 8 हा मिळतो 72 आणि 8 हा कोणाचा घन आहे तर 8 आहे 2 चा घन. म्हणजे b ची किंमत मला 2 घेता येईल. सिम्पली व्हेरीफाईड होतं बरं का. सिम्पली काहीही जास्त किचकटपणा नाही. तर x प्लस वाय बरोबर 6 मिळतं का, तर 4 प्लस 2 बरोबर 6 मिळतं बरं का. आणि x क्यूब प्लस वाय क्यूब बरोबर 72 मिळतं का बघा. तर x क्यूब म्हणजे 4 चा घन 64 आणि y क्यूब म्हणजे 2 चा घन 8 बरोबर मिळतोय 72.
72, तर माझे इक्वेशन सॅटिस्फाईड होत आहे. म्हणजे या किमती मला जो काही प्रश्न विचारला असेल त्याच्यामध्ये ठेवता येईल. आणि प्रश्न एकदम साधा सोपा विचारला आहे. एक्स गुणिला वाय बरोबर किती? तर एक्स गुणिला वाय, सॉरी एक्सची किंमत इथे ए लिहिलं आहे मी एक्स, आणि इथे पण वाय आहे बरं का. एक्स आणि वाय होतं ते ए आणि बी लिहिलं होतं. तर एक्स आणि वायच्या किमती मिळाल्या आहेत 4 गुणिला 2 बरोबर 8 असं म्हणता येईल. माझ्या क्वेश्चनचा आन्सर जे मला ऑप्शन नंबर ए मध्ये मिळतं आहे, तर ऑप्शन नंबर ए ला मी टिक करून देईल. माझ्या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे. इन बिटवीन 10 सेकंद, 10 सेकंदामध्ये हे तुम्हाला उत्तरे देतात. फक्त तुमची नजर थोडी पारखी पाहिजे की विचारलेला हा जो एक्सप्रेशनचा अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे ऑलमोस्ट क्वेश्चन्स हे काहीतरी संख्या पुट करून डील करून केल्या जातात बरं का. बरं, याच्याशिवाय पण इतर महत्त्वाचे भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत जे विचारले जात आहेत, तर त्याला पण आपण डील करून बघूया. हे तर 6 क्वेश्चन झाले, 6 क्वेश्चन्स. पुन्हा कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारण्यात येत आहेत आणि समोरच्याही परीक्षांमध्ये विचारण्यात येतील, तर दिसायला थोडे किचकटसे. नंबर 7 घेऊया. दिसायला थोडे किचकटसे की 3चा पॉवर 11 प्लस 3चा पॉवर 12 प्लस 3चा पॉवर 13 प्लस 3चा पॉवर 14 या संख्येमध्ये कोणत्या संख्येने पूर्णपणे भाग जातो? अशा पद्धतीचा क्वेश्चन वारंवार विचारण्यात येत आहे. आणि याला पण कशा पद्धतीने डील करायचं ते पण व्यवस्थित बघून घ्या. ऑप्शन दिले आहेत 7, 8, 11 and 14 राईट. पुन्हा नंबर नेक्स्ट क्वेश्चन लिहून घेत आहे की 3चा पॉवर 50, 4चा पॉवर 40, 5चा पॉवर 30 आणि 6चा पॉवर 20 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? क्वेश्चन असे पण विचारण्यात येत आहे. तर यापैकी ऑप्शन दिले आहे तुम्हाला की 3चा पॉवर 50 ऑप्शन नंबर बी, 4चा पॉवर 40 ऑप्शन नंबर सी, 5चा पॉवर 30 आणि ऑप्शन नंबर डी 6चा पॉवर 20. क्वेश्चन अशा पद्धतीचे पण विचारण्यात येत आहेत जे दिसायला किचकटसे असतात, बट सिम्पली त्यांना कसे सॉल्व करणे आहे त्याला पण आपल्याला चेक करणे आहे. चला एक क्वेश्चन पुन्हा लिहितोय. क्वेश्चन नंबर 9 की 1 × 2 × 3 × 4 × 5 × 6 × 7 × 8 × 9 × 10 गुणाकार दिलाय बरं का 10. आणि ते विचारते या गुणाकारात एकूण किती शून्य येतील? या गुणाकारात एकूण किती शून्य येतील? ऑप्शन नंबर ए दिला आहे 2, ऑप्शन नंबर बी दिला आहे 3, ऑप्शन नंबर सी दिला आहे 4 आणि ऑप्शन नंबर डी दिला आहे 5. प्रश्नांचे स्वरूप खूप वेगवेगळे आणि विचित्र असे आहे, तर जिथे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की करायचं काय. बट करणे काहीच नाही. डिरेक्टली शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगतोय. त्या शॉर्ट ट्रिकचा वापर करा. प्रश्नांचे उत्तर संपवून घ्या. तुम्हाला सहज ऑप्शनमध्ये त्या संख्या मिळतील. तर याला इरेज करून घेत आहे आणि एक क्वेश्चन यांचा डील करूया आपण की क्वेश्चन नंबर 7 काय बोलत आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा काय बोलत आहे की 3चा पॉवर 11 प्लस 3चा पॉवर 12 प्लस 3चा पॉवर 13 प्लस 3चा पॉवर 14 ही संख्या दिलेली आहे बरं का. आणि या संख्येमध्ये ही यांच्यापासून जे काही रिप्रोड्यूस करत असेल ना, कुठली पण संख्या प्रोड्यूस करत असेल, त्या संख्येमध्ये कोणत्या संख्येने भाग जातो? ऑप्शन दिले आहे 7, 8, 11 and 14 यापैकी कोणत्या संख्या? आता ऑलमोस्ट विद्यार्थी याच्यामध्ये गडबडतात. पण एक सिम्पलेस्ट वे सांगतात की 3चा पॉवर 11 बघा इथे आहे. 3चा पॉवर 11 इथे पण दिसतोय बघा. 3चा पॉवर 11 आणि त्याच्यामध्ये 3चा पॉवर 1 जास्तीचा ॲड करण्यात आलेला आहे राईट. म्हणजे गुणिला 3 याला जर आपण असं लिहिलं 3चा पॉवर 12ला 3चा पॉवर 12ला की 3चा पॉवर 11 गुणिला 3चा पॉवर 1. 3चा पॉवर 11 गुणिला 3चा उत्तर 3 सारखे 11 अधिक 1 12 हा तयार करतोय.
सेम इथे बघा हा 3चा पॉवर 13 दिलेला आहे. याला जर मी असं लिहिलं 3चा पॉवर 11 गुणिला 3चा पॉवर 2 तर काही हरकत आहे का? नाही, काहीच हरकत नाही, कारण 3 सारखे आहेत. 11 अधिक 2 हा 13 मला लिहिता येईल. सेम 3चा पॉवर हा 14 जो देतो आहे त्यामुळे त्याला 3चा पॉवर 11 गुणिला 3चा पॉवर 3 असं लिहिता येईल, मला लिहिता येईल. तर या तिन्हीमध्ये बघा 3चा पॉवर 11 3चा पॉवर 11 3चा पॉवर 11 सारखा मिळतोय आणि इथे पण 3चा पॉवर 11 सारखा मिळतोय. जर यांच्यामधून मी 3चा पॉवर 11 जर कॉमन काढला या चौघांमधूनही 3चा पॉवर 11 तर हा 3चा पॉवर 11 मी इथून कॉमन काढला. बरं, हा 3चा पॉवर 11 काढला तर इथे राहिला 1, काहीच राहिलं नाही बरं का. प्लस या संख्येमधून 3चा पॉवर 11 हा कॉमन काढला तर इथे काय राहतोय 3चा पॉवर 1. 3चा पॉवर 1 म्हणजे 3 बरोबर. इथून जर मी 3चा पॉवर 11 कॉमन काढला तर इथे 3चा वर्ग तयार होतो. 3चा वर्ग हा शिल्लक राहतो. 3चा वर्ग म्हणजे 9 असं लिहिता येईल मला. 3चा वर्ग म्हणजे 9. चला इथे लिहून घेतो मी 3चा पॉवर 1. मग हा राहिला 3चा पॉवर 2 शिल्लक आणि इथून जर मी 3चा पॉवर 11 कॉमन काढला तर इथे राहतो 3चा पॉवर 3 हा शिल्लक. राईट, 3चा पॉवर 11 काढला. या 3चा पॉवर 11 ला मी कॉमन घेऊन घेतो आहे. इथे 1 प्लस 3चा पहिला पॉवर 3 प्लस 3चा दुसरा पॉवर 9 प्लस 3चा तिसरा पॉवर 27 तयार करतोय. 27 आणि 3चा पॉवर 11 या सर्वांची बेरीज केली तर 1 आणि 3 4 4 आणि 9 13 13 आणि 27 तो मिळतोय 40. तो मिळतोय 40 आणि प्रश्न हा विचारला आहे की या संख्येमध्ये कोणत्या खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल. तर 3चा पॉवर 11 असू द्या, बट 40 ने जर गुणाकार होतोय तर या 40 ला फक्त व्हेरीफाय करणे आहे तुम्हाला. 40 ला या 40 मध्ये या 4 ऑप्शन पैकी कोणत्या संख्येने भाग जातो. या 7 ने जातो का? नाही जात. 8 ने जातो का? हो, 8 ने भाग जातो त्या 40 मध्ये. 11 ने जातो का? नाही जात. 14 ने जातो का? नाही जात. नाही जात. मला फक्त ही संख्या व्हेरीफाय करणे आहे. या संख्येत ज्या संख्येने भाग जात असेल त्याच संख्येने या संख्येमध्ये पण भाग जाईल असं मला म्हणता येईल. म्हणून ऑप्शन नंबर बी होईल, कारण 40 या संख्येमध्ये ऑप्शन नंबर बी ने भाग जातो 8 ने. तर माझ्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल 8. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. असे 5-6 प्रश्न आहेत, बट आपल्याला व्हिडिओची लेंथ वाढवायची नाही आहे, थोडं लवकर संपवायचं आहे. म्हणून प्रत्येक टाईपचा एक क्वेश्चन मी घेतो आहे. प्रत्येक टाईपचा एक क्वेश्चन इथे डील करतो आहे. तर हा क्वेश्चन कसा केला तुम्हाला समजला असेलच. आणि थोडाफार डाऊट असेल पुन्हा एकदा या क्वेश्चनला मी कसं रिक्रिएट केलं ते पुन्हा करून बघा किंवा कॉपीमध्ये नोट करून ठेवा. तुम्हाला सहज करता येईल यानंतर विचारलेला क्वेश्चन. चला नेक्स्ट वर येऊया, क्वेश्चन नंबर 8 वर. क्वेश्चन नंबर 8 काय बोलतोय तो? इथे बोलतोय की 3चा पॉवर 50 देन 4चा पॉवर 40 देन 5चा पॉवर 30 अँड 6चा पॉवर 20 यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? खूप कॅज्युअलचा प्रश्न आहे बरं का. खूप कॅज्युअलचा की पॉवरमध्ये काहीतरी दिलेले असतात संख्या आणि त्यांच्यापैकी सर्वात लहान किंवा सर्वात मोठी संख्या याला फाइंड आउट करणे असतं आणि खूप साऱ्या परीक्षांमध्ये येतात हा प्रश्न. आता आहे तर हा एक्सपोनेंटशी रिलेटेड बरं का, एक्सपोनेंटशी. पण आपण हेडिंग दिली आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. डझंट मॅटर हेडिंग काही पण असो किंवा क्वेश्चन कशाशी पण रिलेटेड असो, आपल्याला त्याला सॉल्व करता आलं पाहिजे. तर याच्यापैकी मोठी संख्या कशी ओळखणार? तर सर्वात आधी पॉवर चेक करा. हा 50 दिसतोय, 40 दिसतोय, 30 दिसतोय आणि 20 दिसतोय. पॉवर या चारही पॉवरमध्ये भाग जाणारी संख्या जर मला शोधायची असेल म्हणजे त्याच्या मसावी बरं का. तर मला 10 मिळतोय. 10 ने 50 मध्ये पण भाग जातोय, 40 मध्ये पण जातोय, 30 मध्ये पण जातोय आणि 20 मध्ये पण जातोय. तर मी या संख्येला बरं का, या संख्येला 3चा पॉवर 5 गुणिला त्याचा पॉवर 10 दाखवला मी. तर 5 गुणिला 10 50 असं म्हणता येईल मला. राईट ना, 5 गुणिला 10 50 असं मला म्हणता येईल. मला 10 कॉमन इथून चारही संख्यांमध्ये काढायचं आहे. सेम इथे 4चा पॉवर 4 गुणिला पॉवर दाखवला 10. तर 10 गुणिला 4 40 हा 4चा पॉवर असा म्हणता येईल मला. इथे 5चा पॉवर 3 आणि पॉवर दाखवला गुणाकारात 10 तर 3 गुणिला 10 30 असंही म्हणता येईल. इथे 6चा पॉवर मी इथे 2
आणि त्याला गुणाकारात दाखवले 10 तर असं पण मला म्हणता येईल, कारण मला पॉवर सारखे कन्वर्ट करणे आहे. तर आता 3चा 5वा घात करतोय. 3चा 5वा घात म्हणजे 243 आणि त्याचा पॉवर मिळतोय मला 10. 4चा 4था घात करतोय. 4चा 4था घात 256 आणि त्याचा पॉवर करतोय मी 10. 5चा 3रा घात 125 आणि त्याचा पॉवर जनरेट करतोय मी 10. 6चा 2रा घात 36 आणि त्याचा पॉवर जनरेट करतोय मी 10. आता सर्वांचे पॉवर सारखे झाले. सर्वांचे पॉवर सारखे झाले की याला कॅन्सल आउट करा. पॉवर सारखे केले कॅन्सल आउट करा आणि यांच्यापैकी जी मोठी संख्या मिळत असेल ती होईल तुमच्या प्रश्नाची सर्वात मोठी संख्या. 243 पेक्षा मोठा दिसतोय 256. 256 256 हा सर्वात मोठा दिसतोय आणि हा 256 कुठून तयार झाला आहे या संख्येपासून. 256 तयार झाला या संख्येपासून म्हणजे मला म्हणता येईल की या चारही संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या 4चा पॉवर 40 ही संख्या सर्वात मोठी होईल. 4चा पॉवर 40. प्रश्नाचे उत्तर संपले. जर प्रश्न असा असता की सर्वात लहान संख्या कोणती, सर्वात लहान संख्या कोणती, तर इथे जनरेट होत आहे सर्वात लहान संख्या 36 आणि ती तयार झाली याच्यापासून सर्वात लहान संख्या. जर प्रश्न असता सर्वात लहान संख्या कोणती तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे होतं 6चा पॉवर 20. राईट. तर क्वेश्चन्स वारंवार असे विचारण्यात येत आहेत आणि हा जो क्वेश्चन आहे हा सर्वात मोठी किंवा सर्वात लहान हा तर खूप कॅज्युअलचा क्वेश्चन आहे. खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात येतो. बट दॅट्स वाय तुम्हाला याला डील करता आलं पाहिजे. बट खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आताही हा कळत नाही. पॉवर जर आला क्वेश्चनमध्ये तर डोकं दुखायला सुरू होतं त्यांचं. दॅट्स वाय तुमचं होऊ नये हा सोपासा एक भाग असतो याला डील करणे. चला नेक्स्ट क्वेश्चन डील करू. आता हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा पॉईंट बरं का. हा तर समजावून देतच आहे तुम्हाला. याच्यासारखे 2-3 प्रश्न पुन्हा समजावून देईल कारण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मी याला स्टार मार्क करून ठेवलेला आहे. हा स्टार मार्क करून ठेवला आहे कारण इम्पॉर्टंट आहे खूपच जास्त. तुम्ही पण इम्पॉर्टंट करून ठेवा. जर समोरच्या परीक्षा डील करायच्या असतील तर इथे बोलता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या सर्वांचा एकमेकांसोबत जर गुणाकार केला तर या गुणाकारात एकूण किती शून्य येतील. किती शून्य. आता हे कसं कन्सिडर करणे की आपण कुठे सर्वांचा गुणाकार करत बसणार आहे. हे तर ठीक आहे 10 पर्यंत आहे. हा प्रश्न 100 पर्यंत, हा प्रश्न 500 पर्यंत, हा प्रश्न 1000 पर्यंत पण येतो. हा प्रश्न 1000 पर्यंत पण येतो. तर बी शुअर कसा गुणाकार करायचा. सिम्पली सांगतोय. जर शून्य तयार करायचं असेल, शून्य एक कॉन्सेप्ट सांगतोय, कॉन्सेप्ट बरं का. शून्य तयार करायचं असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 अंक असतात. त्यांच्यापैकी 5 हा अंक असा आहे 5 ज्याने एखाद्या समसंख्येला गुणाकार केला तर शून्य तयार होतो. 5 दुने 10, 5 चौक 20, 5 सक 30 समसंख्येला गुणाकार केला तर इतक्या सर्व भानगडीत पडायचं नाही आहे आपल्याला. ते जे काही पण असो इथे फक्त चेक करणे आहे की शेवटचा अंक कोणता, सर्वात शेवटची डिजिट कोणती. तर सर्वात शेवटची डिजिट आहे 10 बरं का. या 10ला 5ने अशा पद्धतीनं भाग द्या की भाग ज्याने त्याचा जो भागाकार येईल त्याच्यामध्ये भाग ज्याने बंद व्हायला पाहिजे. तर 10ला 5ने भाग देणे. उत्तर किती मिळत आहे. उत्तर मिळत आहे 2. 10ला 5ने भाग दिला तर जेव्हा आपण 2 पर्यंत पोहोचू शकतो. मग चेक करणे आहे या 2 मध्ये 5ने भाग देता येईल का. तर 2 तरी 5 पेक्षा लहान आहे. आता भाग देता येणार नाही. म्हणजे उत्तर संपलं तुमचं. उत्तर संपलं की हा जो गुणाकार आहे याच्यामध्ये फक्त 2 शून्य तयार होतील. घरी कॅल्क्युलेटर असेल तर करून बघा. 1 गुणिले 2 गुणिले 10 पर्यंत तुम्हाला 2 शून्य दिसतील. तर ऑप्शन नंबर 1 हे होईल याचा आन्सर. ऑप्शन नंबर 1 खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि शून्य तर तुम्हाला जनरेट करता आलेच पाहिजे. बट हा प्रश्न इथेच संपला नाही बरं का. याच्यावर 2-3 प्रश्न पुन्हा घेतो आहे. 2-3 प्रश्न पुन्हा घेत आहे. बरोबर लक्षात द्या की हा क्वेश्चन तुम्हाला एक एनी कंडिशन कधी हा क्वेश्चन वर्गावर आणि घनांवर पण तयार होतो. तर त्या वर्ग आणि घनांचे पण तुम्हाला शून्य काढता आले पाहिजे. जसं 2-3 क्वेश्चन पुन्हा घेत आहे की नंबर 10 क्वेश्चन नंबर 10 की 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5 गुणिला आणि डॉट घेत आहे गुणिला 100.
तर याचे शून्य किती शून्य तयार होतील, याच्या किती शून्य तयार होतील ऑप्शन दिलेले आहेत बरं का. प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. हा 21, ऑप्शन नंबर बी 24, ऑप्शन नंबर सी 25, ऑप्शन नंबर डी दॅट इज 30. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 11 की 1 × 2 × 3 × 4 × 5 × ... × 500 याच्यामध्ये किती शून्य तयार होतील. हा सुद्धा क्वेश्चन परीक्षेमध्ये NTPC ला आलेला आहे बरं का. आता या 7 किंवा 8 तारखेच्या NTPCचा पेपर, 8 तारखेच्या NTPCच्या पेपरला ऑप्शन दिले आहेत तुम्हाला. ऑप्शन नंबर ए 100, ऑप्शन नंबर बी 124, ऑप्शन नंबर सी 130 आणि ऑप्शन नंबर डी 120. चला पुन्हा दोन प्रश्न. क्वेश्चन नंबर 12 की आता स्क्वेअर 1चा स्क्वेअर इंटू 2चा स्क्वेअर इंटू 3चा स्क्वेअर इंटू 4चा स्क्वेअर इंटू 5चा स्क्वेअर ... इंटू 30चा स्क्वेअर याच्यामध्ये किती शून्य जनरेट होतील यांच्या गुणाकारात. म्हणजे यांच्या वर्गांचा गुणाकार केला तर किती शून्य जनरेट होतात. याचे पण ऑप्शन दिले आहेत. ऑप्शन नंबर ए दॅट इज 6, ऑप्शन नंबर बी 8, ऑप्शन नंबर सी दॅट इज 14, ऑप्शन नंबर डी दॅट इज 30. फायनली एक लास्ट क्वेश्चन देत आहे. लास्ट क्वेश्चन की घनांचा 1चा घन 2चा घन 3चा घन 4चा घन 5चा घन आणि ... 100चा घन याच्यामध्ये किती शून्य तयार होतील असा सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आणि समोरच्या परीक्षांमध्ये पण तुम्हाला येईलच की किती शून्य तयार होतील. ऑप्शन मी इथे लिहिते आहे की 72, ऑप्शन नंबर बी 70, ऑप्शन नंबर सी 75 आणि ऑप्शन नंबर डी 100. लक्षात घ्या मित्रांनो, खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. विनाकारण 1 मार्क कमी होऊ देऊ नका तुमच्या परीक्षेतला. 1 मार्क, एक नाही. मी या मागच्या 2 लेक्चरमध्ये पार्ट 1 आणि हा पार्ट 2 घेतो आहे. या 2 लेक्चरमध्ये तुमचं 3-4 मार्काचं जनरेट करून दिलेलं आहे. 3-4 मार्क. तर हे 3-4 मार्क वाया जाऊ देऊ नका जाऊ देऊ. सहज मिळतात, सहज. आता हे शून्य कसे जनरेट होतात त्याची पण मी तुम्हाला ट्रिक सांगतो बरं का. मग अशी याच्या पूर्वीचा क्वेश्चन जेव्हा गेला ना तेव्हा 1 × 2 × 10 पर्यंत होतं. 10ला 5 ने भाग दिला. राईट. जी कोणती पण शेवटची संख्या असेल ना, जी कोणती पण शेवटची संख्या असेल त्याला 5 ने भाग देत चला. आता क्वेश्चन नंबर 10 मध्ये आहे. या क्वेश्चन नंबर 10 मध्ये शेवटची संख्या कोणत्या मिळते 100. तर 100ला 5 ने भाग द्या. 100ला 5 ने भाग द्या. किती येते 20 बरं का. 100ला 5 ने भाग दिला किती आलाय 20. पण जो भागाकार येतो तो जर 5 पेक्षा मोठा असेल, 5 पेक्षा मोठा असेल तर त्याला पुन्हा 5 ने भाग द्या. या 20ला बरं का, या 20ला पुन्हा 5 ने भाग द्या. किती मिळतं तुम्हाला 5 चौक 20. 5 चौक 20. आता हा 4 5 पेक्षा लहान आहे. 5 पेक्षा लहान आहे तर भागाकार संपवून टाका. आणि इकडे ज्या 2 संख्या तयार झाल्या आहेत यांची करा बेरीज. 20 + 4 24 ही जी संख्या तयार झाली आहे ना, हे झालं सिंपली तुमच्या प्रश्नाचे उत्तर. 24 ऑप्शन मध्ये शोधा. 21 हे 24 मिळतं ऑप्शन नंबर सेकंड मध्ये. बस खतम. जास्त लांब लचक जाण्याची गरज नाही. सर्वात शेवटची संख्या जी असेल त्याला 5 ने भाग देत चला. आणि जर भागाकार 5च्या वर येत असेल तर त्याला पुन्हा 5 ने भाग द्या. पण भागाकार 5च्या खाली आला तर भाग देऊ नका. इथे भागाकार 5च्या वर आला होता तर या 20ला पुन्हा भाग दिला 5 ने. इथे भागाकाराला 4 5च्या खाली आहे, भागाकार स्टॉप केला. प्रश्नाचं उत्तर मिळालंय 24. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे संख्या दिली आहे 500 पर्यंत. कुठे गुणाकार करत बसणार आहे तुम्ही. 500 पर्यंत किती शून्य येतील. सिम्पलेस्ट वे, या 500ला 5 ने भाग द्या. किती आले 100. 5 पेक्षा मोठी आहे 100. या 100ला पुन्हा 5 ने भाग द्या. किती आलेला आहे 20. 20 पेक्षा मोठी आहे, सॉरी 5 पेक्षा मोठी आहे 20. या 20ला पुन्हा 5 ने भाग द्या. आलेला आहे 4. आला आहे 4. आता 4 हा 5 पेक्षा लहान आहे. 5 पेक्षा लहान आहे म्हणजे आता भागाकार संपवून घ्या आणि सिंपली या तिघांची बेरीज करा. 100 + 20 120 + 4
124 124 शून्य येतील असं मला म्हणता येईल की ऑप्शन नंबर सेकंडमध्ये मिळतं. ऑप्शन नंबर सेकंड 124. इट मस्ट बी युअर फायनल आन्सर. बस खतम. विद्यार्थ्यांना आजही कळत नाही की या प्रश्नांना कसं डील करायचं. हा व्हिडिओ बघून सहज तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना कळेल. तर हा झाला सेकंड. चला आता स्क्वेअर आणि क्यूबचा कसा जनरेट करणे. स्क्वेअर आणि क्यूब्सला जनरेट करूया की इथे सुद्धा तुम्हाला तेच करणे आहे की शेवटचा अंक कोणता, शेवटची संख्या कोणती, तर 30. या 30ला 5 ने भाग द्या. किती आलाय 6. राईट. 6 ही 5 पेक्षा मोठी आहे बरं का. 6 ही 5 पेक्षा मोठी आहे. तर या 6ला पण 5 ने भाग द्या. तर इथे मिळेल 6 1 6 सॉरी 5 1 5. त्याच्या समोर जाता येणार नाही. 5 1 5. आता एक ही लहान मिळाली आहे तर या दोघांची बेरीज करा. 6 अधिक 1 हा झालाय 7. 6 अधिक 1 हा झालाय 7. पण या प्रश्नाचं उत्तर 7 होणार नाही कारण इथे प्रत्येकांचे वर्ग दिले आहेत. वर्ग म्हणजे डोक्यावर 2 असणे बरं का. वर्ग म्हणजे डोक्यावर 2 असणे. तर जे काही यांची बेरीज आली आहे त्याला गुणीला 2 करा फक्त. वर्ग म्हणजे डोक्यावर 2. तर गुणीला 2 करणे 7 गुणीला 2 म्हणजे 14 शून्य यायला पाहिजे. तिथे 14 शून्य कुठे मिळतात का बघा. तर हे मिळते ऑप्शन नंबर सी. 14 शून्य असतील या गुणाकारात. चला फायनली आपण क्यूबला जनरेट करूया. क्यूब म्हणजे घन दिले आहेत आणि त्यांची शून्य विचारले आहेत. तर इथे सुद्धा शेवटचा डिजिट बघा काय म्हणताय. शेवटच्या संख्या 100. या 100ला 5 ने भाग द्या. तो तयार झालाय 20. 20 ही 5 पेक्षा मोठी आहे तर 20ला पुन्हा 5 ने भाग द्या. तर तयार होत आहे 4. आता 4 ही 5 पेक्षा लहान आहे. 5 पेक्षा लहान आहे तर संपवून घ्या आणि त्यांची बेरीज करा. हा मिळतोय 24 बरं का. हा मिळाला आहे 24. पण 24 प्रश्नाचे उत्तर होणार नाही कारण प्रश्न आहे तुमच्या घन स्वरूपात. घन म्हणजे डोक्यावर 3 असणे. डोक्यावर 3 असणे तर जो काही आलेला आहे त्याला गुणीला 3 करा. बस जो काही आलेला आहे त्याला गुणीला 3 करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं 24 गुणीला 3. इट मस्ट बी 72. आणि ऑप्शनमध्ये बघा 72 कुठे मिळत आहे तर 72 मिळत आहे तुम्हाला ऑप्शन नंबर ए मध्ये. दॅट्स ऑल. एकदम साधं सोपंसं असतं पण विद्यार्थ्यांना कळत नाही. विनाकारण असे सिंपलसे छोटेसे प्रश्न तुम्ही ड्रॉप करून देताय. ड्रॉप करू नका. 1 गुण घेऊन या बरं का. 1 गुण नाही. मी तुम्हाला मागचं लेक्चर आणि हे लेक्चर या 2 लेक्चर पार्ट 2 आणि पार्ट 1 याच्यामध्ये मी तुम्हाला 4-5 गुणांचं शिकवून दिलेलं आहे. सहज एका परीक्षेमध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असतील तर तुम्हाला नक्कीच हे गुण मिळतील. राईट. तर मी मेन्शन करेल बरं का लिंक. त्याच्यामध्ये पार्ट 1 असेलच. जर तुम्ही नसाल त्यावेळेस प्रेझेंट तर त्याला अटेंड करून घ्या की शून्य कसे जनरेट केले जातात. 1 ते 100 पर्यंत गुणाकार असेल तर किती शून्य येतील. 1 ते 500 पर्यंत गुणाकार असतील तर किती शून्य असतील. किंवा वर्गांमध्ये कितीही संख्यांपर्यंत असू द्या शून्य कसे जनरेट करायचे आज ते पण शिकवलं आहे. याशिवाय इतरही जसे भाग जाणाऱ्या संख्या किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे ज्या किमती पुट करणे हा आजच्या लेक्चरमध्ये झाला आहे बरं का. जर थोडाफार डाऊट असेल तर पुन्हा एकदा लेक्चरला रिपीट करून बघा. तुम्हाला सहज समजेल. राईट. पुन्हा नवीन लेक्चर घेऊन येईलच लवकर. राईट. तोपर्यंत याला शक्यतो तर कॉपीमध्ये नोट करून ठेवा. फक्त व्हिडिओ बघितलं म्हणजे तुम्हाला समजलं असं नाही. त्याला कॉपीमध्ये नोट करून ठेवा कारण समोरच्या परीक्षांमध्ये पण फक्त NTPC नाही. हे तर NTPCसाठी शिकवलं आहे 4 मार्काचं. फक्त NTPC नाही तर इतर परीक्षांसाठी पण तुम्हाला हे नक्कीच काम. ओके. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत काळजी घ्या. सुरक्षित राहा. स्वतःचं पुन्हा एकदा याला रिपीट करून घ्या. तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करून घ्या. हरकत नाही. राईट. नक्कीच भेटूया नेक्स्ट लेक्चरला. ओके. चला थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.